प्रत्येक देवाचं वेगवेगळं महत्व आहे. इथे या देवाला स्पर्श केल्याने, इथलं चरणामृत पिल्याने, इथलं बेलपत्र खाल्ल्याने इथं आरोग्याची तुम्हाला जी आहे आरोग्याची पीडा नष्ट होते. वैद्यनाथ, त्यामुळे इथे वैद्यनाथ नाव आहे. इसवी बेसिकली मी एक गोष्ट सांगतो, वैद्यनाथ मंदिरच्या चारी बाजूनी 12 ज्योतिर्लिंगांचा वेढा आहे. तर इथं 12 ज्योतिर्लिंगांचे पूर्ण मंदिर आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी की माझ्या बायकोच्या मनातील सर्व पूर्ण इच्छा पूर्ण व्हावं म्हणून मी देवाला मागणी करण्यासाठी आलो. खूप छान, खूप छान. हे तर मला माहितीच नव्हतं. महाराष्ट्रातील असं एक ज्योतिर्लिंग ज्याच्या नावाच्या मागे मोठा इतिहास दडलेला आहे. पण या नावाचा थेट रावणाशी काय संबंध? नमस्कार, मी आहे दिव्यजा कल्याणकर आणि तुम्ही पाहताय द कॅटलिस्टची स्पेशल सिरीज ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील. तर आज आपण आलोय महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामधील मेरुगिरी पर्वतावरती स्थित श्री परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगवर. आज आपल्या सोबत आहे श्री परळी वैजनाथ देवस्थानाचे सचिव जय भोलेनाथ सर. जय भोलेनाथ, जय वैद्यनाथ. जय वैद्यनाथ. सर, यावेळेसच्या श्रावण सोमवारी काय वेगळी तयारी वाटते आपली? नाही, आमच्या इथं तर श्रावण सोमवार हा पहिला आहे. प्रथम मी व्यवस्थेच्या बाबतीत आपल्याला सांगेल की आमच्या इथं खूप लाखो लोक दर्शन घेतात सोमवारी, आणि मग याच्यासाठी आम्ही 3 लाईन व्यवस्था केलेल्या आहे. त्याच्यामध्ये महिला पुरुषांसाठी धर्मदर्शन आहे, आणि ज्यांना शीघ्र दर्शन पाहिजे त्यांना पास धारकांची 1 लाईन आहे. अशा 3 लाईन सायमल्टेनियसली मध्ये येतात. या लाईनच्या दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीनं आम्ही साधारण 150हून अधिक कॅमेरे आहेत. ते निरंतर रेकॉर्डिंग होतं त्याच्यावर, आणि सुरक्षेच्या दृष्टीनं ते अत्यंत आवश्यक बाब अलीकडं आहे. देवस्थान ट्रस्टचे 40 ते 45 सिक्युरिटी गार्ड संबंध परिसरामध्ये तैनात असतात. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त असतो, जेणेकरून सगळा मॉब हँडलिंगचा विषय जो असतो, प्रेझेन्स ऑफ पोलीस ही अत्यंत महत्त्वाची बाब आम्हाला वाटते, आणि म्हणून मोठा बंदोबस्त या ठिकाणी होतो. तसंही थ्रेटवर मंदिर आहे. गेल्या 15-20 वर्षापूर्वीच थ्रेटची या ठिकाणी न्यूज आली होती. त्या दृष्टीनं पोलीस यंत्रणा सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सतर्क असते. या लाईन व्यवस्थेच्या दरम्यान आम्हाला आवश्यक ते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 3 ठिकाणी आम्ही केलेली आहे. यावेळेस पाऊस आमच्याकडे थोडा कमी आहे, परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर मंदिराच्या आत आल्यानंतर आम्ही सगळं मंदिर वॉटरप्रूफ मंडपाने कव्हर केलेले आहे. त्याच्यामुळं मंदिराचा दरवाजा ओलांडला की अत्यंत सुखर पद्धतीनं भाविकांचं दर्शन व्हावं, आणि त्यांनी व्यवस्थित आपल्या मंदिराच्या बाहेर पडून घरी सुखरूप जावं, अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही देवस्थान ट्रस्टने केली आहे. परंतु याही सोमवारी आम्ही बाहेरगावच्या भाविकांसाठी मोफत भोजन योजना आमच्या मंदिरामध्ये दररोज चालू आहे. त्याचा वेळ असतो सकाळी 11 ते 2 आणि सायंकाळी आम्ही 6 ते 9 अशा वेळेमध्ये आम्ही या ठिकाणी पूर्ण भोजन देतो. त्या भोजनामध्ये सकाळी जो नैवेद्य दाखवतो त्याचा प्रसादही लावला जातो. अशा पद्धतीनं भाविकांच्या दर्शनाची सुलभ व्यवस्था व्हावी, आणि चांगलं दर्शन होऊन लोकांनी चांगला मेसेज देवाच्या बाबतीत घेऊन जावा, अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही केलेली आहे. नमस्कार महाराज. काय आहे या मंदिराचा इतिहास नेमकी? या मंदिरात वैद्यनाथ 5वं ज्योतिर्लिंग आहे. श्लोकच्या गणनेनुसार सौराष्ट्र सोमनाथांचे श्रीशल्य मल्लिकार्जुन उज्जैन महाकाल ओंकार ममलेश्वर परल्या वैद्यनाथांच्या परली हे गावाचं नाव आहे. वैद्यनाथ म्हणजे जे तुम्ही प्रत्येक देवाचं वेगवेगळं महत्व आहे. इथे या देवाला स्पर्श केल्याने, इथलं चरणामृत पिल्याने, इथलं बेलपत्र खाल्ल्याने इथं आरोग्याची तुम्हाला जी आहे आरोग्याची पीडा नष्ट होते. वैद्यनाथ, त्यामुळे इथे वैद्यनाथ नाव आहे. इसवी सन 1604 400 वर्षापूर्वीचा हा मंदिराचा जीर्णोद्धार केलेला इंदोरची महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. आपल्यासोबत आज इथे काही भाविक आहेत. नमस्कार. नमस्कार. कुठून आलात आपण? आम्ही परभणी आलो. अच्छा. नेमकी आज या सोमवारी तुम्ही आलात, कुठे नेमकी आलात, कशासाठी आलात? आम्ही दरवर्षीच परळी वैजनाथ येथे देवाचं दर्शन घेण्यासाठी सोमवारी येत असतो. त्याचप्रमाणे याही वर्षी आलोत आणि खूप छान दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी येऊन असं प्रसन्न वाटते, आणि दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये महादेवाचं महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. त्याप्रमाणे या तीर्थक्षेत्राचं महत्त्व एक ज्योतिर्लिंग म्हणून सर्वीकडे प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे या
मराठवाड्यातलं हे जे देवस्थान आहे परळी वैजनाथ आणि पुरातन मंदिर आहे आणि या ठिकाणचं एक वेगळंच महत्व आपल्याला परळी इथे पाहायला मिळते. आता आपल्या सोबत आहे परळीचे स्थानिक नमामि नमामि वैद्यनाथ वैद्यनाथम. म्हणून. काय नाव आहे आपलं आणि कुठले आहात? माझं नाव मंगेश कराडे. मी बेसिकली परळीचाच आहे. मी बाहेर जरी राहत असलो तरी मोस्टली मी परळीमध्येच राहतो. रेग्युलर आम्ही दर्शनाला येत असतो आणि तुमची भेट झाली, सो यू कॅन आस्क एनीथिंग. कधीपासून येत आहे मंदिरात? तसं बघायला गेल्यास मी मंदिरात लहानपणीपासून येतो, पण रेग्युलर बेसिसवरती गेली 4 ते 5 वर्ष मी रेग्युलर सकाळी मंदिरला असतो. अच्छा. रोज सकाळी 5 वाजता मंदिरामध्ये असतो मी, न हो. चुकता. हो. अरे बापरे. आणि एक नशीब आहे आमचं की आम्ही वैद्यनाथाच्या नगरीमध्ये जन्म घेतलाय, सो दॅट्स अ ब्लेसिंग. मी त्याच्यामुळे रोज देवाला दर्शन करायला भेटतं, त्याच्यामुळे मी कधीही चुकत नाही. ज्या वेळेस मी परळीत असेल, नो डाऊट मी सकाळी मंदिरमध्ये असतो. आपण बहुतेक वेळा असं बघतो की जे बाहेरचे भाविक असतील त्यांना त्या गोष्टीबद्दल खूप कुतूहल असते आणि जास्त येत राहतात त्या मंदिरात वगैरे, पण तिथले जे स्थानिक असतात त्यांना मात्र की हा कधी दर्शन होते म्हणून ते जास्त येत नाही. पण कदाचित हा. हेच रिझन असेल, सॉरी, हा. कदाचित हेच रिझन असेल की मी रेग्युलर येतो, की एखादी गोष्ट आपल्याला भेटल्यास त्याचं महत्व नाही राहत. हा, बरोबर. आणि मला ती सवय नाहीये, एवढी गोष्ट मला मोठी भेटली त्याचं महत्व ठेवणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, त्यामुळे मी रोज येतो. आणि कदाचित बाहेरच्या लोकांना जेवढी उत्सुकता आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त रोज असते मला सकाळी, वा वा. त्यामुळे ती माझ्यासाठी खूप मोठी ब्लेसिंग आहे. मग नेमकी तुमचं आल्यानंतरचं एक रुटीन म्हणा, ते कसं असतं? काय? माझं रुटीन तसं सांगायला गेल्यास खूप मोठं असतं. मी सकाळी 4 वाजता उठून मी मेडिटेशन करतो डेली. मग आफ्टर मेडिटेशन, आफ्टर योगा मी गणपती मंदिरला येतो. इकडे गणपती दक्षिणमुखी मंदिर आहे, अच्छा. मग तिथे पूजा करून मी वैद्यनाथाला येतो. वैद्यनाथाची दररोज जलाभिषेक करून मी वैद्यनाथामध्ये 2 आणखीन लिंग आहेत, त्याचं नाव वरुणेश्वर आणि कुबेरेश्वर. हा. बेसिकली मी एक गोष्ट सांगतो, वैद्यनाथ मंदिरच्या 4 बाजूनी 12 ज्योतिर्लिंगांचा वेढा आहे. तर इथे 12 ज्योतिर्लिंगांचे पूर्ण मंदिर आहेत. ओ. येस. वा. तर त्याच्यापैकी 2 वरुणेश्वर आणि कुबेरेश्वराची रोज मी पूजा करतो वैद्यनाथाची झाल्यानंतर. अच्छा. त्यानंतर इकडे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, ज्याची प्राचीन महत्व खूप मोठं आहे, तर मी तिथेही रोज सेवा करतो. आणि त्याच्यानंतर मी नेहरू प्रदक्षिणा करून रोज घरी जातो. बापरे. रोज मी 1.5 ते 2 तास मंदिरमध्ये असतो बरोबर. रोज. सर, इतक्या वर्षांमध्ये तुम्हाला भाविकांमध्ये काही बदल जाणवतो का? भाविक मोठ्या संख्येने वाढतच होते, परंतु कोरोनानंतर विशेष हम्म. करून कोरोना काळ झाल्यानंतर मग लोकांची येण्याचा ओघ दुपटीनं वाढल्यासारखं जाणवलं. म्हणजे अलीकडं काय आहे की त्या काळामध्ये कदाचित जे संकटात आले, ज्यांना आपले प्राण गमवावे लागले, त्या परिवारांना सुद्धा म्हणजे नंतर देवदेव करणे ही एक गोष्ट या काळामध्ये वाढल्याचं आम्हाला जाणवलं. आणि म्हणून देवाकडे येण्याचा ओघ अलीकडच्या कोरोनाच्या काळानंतर अधिक मला या ठिकाणी दिसला. बरोबर. सर, काही भाविक जे काही कारणास्तव इथे येऊन दर्शन नाही घेऊ शकत, त्यांच्यासाठी काही बोलू इच्छिता? नाही, आता त्यांच्यासाठी आमचं वेबसाईट आहे, त्याच्यावर आम्ही देवाची प्रतिमा टाकलेली आहे आणि तसं त्यांना ते दर्शन करता येईल. आता थ्रेटवर असल्यामुळं आम्हाला खूप मर्यादा आहेत की ऑनलाईन सुद्धा दर्शन करायचं, तर मग ते फुटेज जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे आम्ही ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था अद्याप करू शकलो नाही. परंतु भावी काळामध्ये पोलिसांची परवानगी घेऊन आम्हाला बाहेरगावच्या लोकांना सुद्धा या ठिकाणी दर्शन करायचं असेल तर तशी व्यवस्था करण्याची इच्छा आम्हाला आहे आणि ती भावी काळात आम्ही करू शकू असा एक विश्वास पण आम्हाला आहे. परंतु आज ज्यांना दर्शनाला येता येत नाही त्यांनी वेबसाईटवर ऑनलाईन देणगी पाठवली तर त्या सर्व भाविकांच्या वतीनं सकाळी पहिला जो अभिषेक देवस्थान ट्रस्ट तर्फे होतो, पुरोहित करतात, तर तो त्यांच्या सगळ्यांसाठी केला जातो. आणि अशा देणगी येणाऱ्या लोकांना आम्ही पॉकेट प्रसादाची सुद्धा योजना आमच्याकडे आहे. किंवा त्यांचा ऍड्रेस असेल तर त्यांच्या ऍड्रेसवर आम्ही पॉकेट प्रसादही त्यांना पाठवतो. असं दूरच्या भाविकांच्या दृष्टीनं सध्याची व्यवस्था आहे. नक्कीच. तर आपल्या वेळाबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जय वैद्यनाथ. वैद्यनाथ. नेमकी खूप सारे भाविक परळी वैजनाथला रावणासोबत संबंध जोडतात, ना, ते नेमकी कसं? ते जे रावणाचे जे संबंध आहे, म्हणजे जो स्थापित ज्योतिर्लिंग आहे ते धाम बोलतात त्यांना. झारखंड मध्ये जे आहे वैद्यनाथ धाम, ते जे स्थापित आहे, जे स्थापित असतं तो धाम असतं आणि रावणाद्वारे स्थापित केलेले धाम ते झारखंड मधलं वैद्यनाथ धाम आहे. आणि जे आहे 12 ज्योतिर्लिंग जे स्वयंभू असते, ज्योतिर्लिंग म्हणजे स्वयंभू प्रकट होते. आणि शिव आणि हर विष्णू ही हरिहर मूर्ती, जे शिवलिंग आहे इथलं ते हरिहर मूर्ती आहे विष्णूची, शिव आणि विष्णू दोघां. त्यामुळे 12 ज्योतिर्लिंगात कुठेही नाही, इथे फक्त पार्वती बाहेर आहे.
भाविकांच्या आणि बऱ्याचशा मान्यतांचं असंही म्हणणं असते की जेव्हा हे झालं होतं अमृतवाणी हा किंवा हा हे झालं होतं, विष्णूंनी 14 रत्न निघाले होते. एक विष निघालं आणि महादेवानं विष प्राशन केलं. तेव्हापासून महादेवाचं जे निळं रूप तुम्हाला पाहायला भेटतं का ते, आणि जे दुसरं रत्न निघालं ते विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून ते अमृत इथे आणून ठेवलेले. त्यामुळे मग ते हरिहर आणि विष्णू स्वतः सामावून गेले त्या हा. पिंडीमध्ये. त्याच्यामुळे इथं हरिहर मूर्ती जे शिवलिंग आहे. सर तुमची काय भावना आहे नेमकी? काही नाही, मी आलो या वर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी की माझ्या बायकोच्या मनातील सर्व पूर्ण इच्छा पूर्ण व्हावं म्हणून मी देवाला मागणी करण्यासाठी आलो. खूप छान खूप छान. सर काय नाव तुमचं? माझं नाव प्रभाकर रामकृष्णराव चव्हाण, मी राहणार परभणी. अच्छा मॅडम आपलं? रत्नमाला चव्हाण. बरं बरं. नाही खूप छान वाटलं. जय भोलेनाथ. बेसिकली असं सांगतात की शिवलिंगावरतीचं जो बेलपत्र असतो त्याचं महत्व खूप मोठं आहे. मग माझं असं म्हणणं आहे की जर माझ्याकडे एवढ्या महत्वाचं ठिकाण आहे आणि तिथे एवढं महत्वपूर्ण काहीतरी गोष्ट आहे तर माझं ते पहिलं प्राशन झालं पाहिजे. त्यामुळे मी रोज सकाळी ब्रश जरी केलं तर मी गार्गल करेल पण मी पाणी पित नाही. त्याचं रिझन आहे की मी पहिला बेलपत्र वैद्यनाथाचं खातो आणि इथेच जल पिऊन जातो. वैद्यनाथामध्ये जे सगळे जल पितात तेच पितो. मला मिनरल वॉटर किंवा काही लागत नाही. मी पहिलं जल इथलं पितो कारण माझ्यासाठी तेच पिंडी होते. नंतरच घरी किंवा नंतरच बाहेर घरी जाऊन मग बाकीचे रुटीन्स. हा. बरं इथले स्थानिक असून आणि तुम्ही इतक्यांदा इथं आलेले आहात तर अशी एखादी गोष्ट जी बाहेरच्या लोकांना माहिती नसेल आणि एखादी नवीन गोष्ट तुम्ही भाविकांसोबत शेअर करू शकाल? एक नाही, अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या भरपूर लोकांना माहित नाहीत की वैद्यनाथाच्या महत्वाचं आणखीन आणि आख्यायिका खूप साऱ्या आहेत. काही लोक असं म्हणतात की ज्यावेळेस लक्ष्मणजीला बाण लागला होता त्यावेळेस हनुमानजी पर्वत घेऊन जे जात होते ते पर्वत इथे पडले. त्याच्यामुळे याचं नाव वैद्यनाथ पडले. वैद्य इज कॉल्ड इन संस्कृत डॉक्टर. त्याच्यामुळे याने वैद्याचा नाथ. काही लोकांची आख्यायिका अशी आहे, काही लोकांची आख्यायिका दुसरी आहे. तर मी एवढ्या गोष्टी न सांगता सगळ्या लोकांना एक सांगेल की मनाभावाने पाया पडा. इथे फळ भेटतच. इथे फळ भेटतच फॉर शुअर. आणि त्याचा अनुभव सगळ्यात मोठा मला आहे. येस. अरे वा. तुम्ही इथं आलात, लहानपणीपासून येत जात राहता. तुमचा एखादा छान गोडचे प्रसंग, तुम्ही भाविकांमध्ये राहिलात वगैरे? माझे गोड प्रसंग रोज होतात. आमच्या इकडे अख्ख्या भारतातनं भाविक रोज येतात आणि माझा बोलका स्वभाव असल्यामुळे मी सतत बोलत असतो. त्यामुळे माझ्या रोजच्या 4 ओळखी होतात आणि 4 जण कमीत कमी 8 दिवसात 2-4 लोक माझ्या घरी येऊन जेवण करून नाश्ता करून जातात. अननोन. आणि आज माझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये 100 लोक असतील जे ऑल ओव्हर इंडिया, जम्मू पासून ते कन्याकुमारी पर्यंत असे 100 कमीत कमी फॅमिलीज असतील जे मला फॅमिली मानतात. ते माझ्यासाठी रोज एक गोड आठवण असते आणि नवीन लोक जुडत राहतात. त्यामुळे मला आणखीन आनंद वाटतो. हीच ऍक्च्युअली खरी कमाई आहे. हो, हीच खरी कमाई आहे. कधी म्हणजे इथले भिक्षा मागणारे सुद्धा जे असतात ते सुद्धा मला बघितलं असते अगदी प्रेमाने रोज माझी दृष्ट काढणार, ते एवढं माझ्याशी प्रेम करतात. तर माझ्यासाठी ती खूप मोठी ब्लेसिंग आहे. कसं वाटतंय परिसरात, मंदिर परिसरात? अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. इथल्यासारखी पॉझिटिव्ह वाईब्स कुठेच नाही. येस. बिंग अ डेली मेडिटेटर, मंदिर सारखी शांतता कुठेच नाही. म्हणजे इथं आल्यास काही न करता इथले जे व्हायब्रेशन्स आहेत ते तुमच्या बॉडीला प्युरिफाय करत असतात, नकळत करत असतात. ते तुम्हाला माहित नसतं की करत असतात. बट तुम्ही कधी जर फील केलं अर्ली मॉर्निंग, कधी दर्शन करून जर तुम्ही घरी गेलात देवाचं गाणं ऐकत, तर तुमच्यामध्ये एक वेगळी एनर्जी असते. ती कुठलेही तुम्ही बॉलिवूड सॉंग्स किंवा ऐकून नाही भेटणार. त्याच्यामुळे इट्स ऑलवेज अ ब्लेसिंग. आता तुम्ही बाकी सुद्धा ज्योतिर्लिंगांचं दर्शन वगैरे घेतलं असेल हो, किंवा हो, बाकी हो. मंदिरात गेले हो असाल, हो. पण एक होमली वाईब जे तुम्ही म्हणाल ना की ते तुम्हाला मे बी इथे येत असेल किंवा काय फरक काय जाणवतो? बाकी होमली वाईब मंदिरात? म्हणजे लहानाचं मोठं झालोय प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत. म्हणजे अगदी जन्मल्यापासून आजपर्यंत गेली 30 वर्ष मी दररोज आल्यासारखा येतो. त्याच्यामुळे इथली जी वाईब्स आहेत ती ऑब्व्हियसली प्रत्येक मंदिरात पॉझिटिव्ह वाईब्स आहेत, बरोबर. पण इथली एक फॅमिलियर वाईब आहे. हा, ती नाही सोडा वाटत. ती नाही नक्कीच, सोडा वाटत. नक्कीच. हा. बरोबर, बरोबर. म्हणजे मी नंतर आपला फोटो, माझा तो जो फोटो आहे हा. माझ्याकडे, माझाही लहानपणीचा फोटो ज्यावेळेस देवाला खूप सारे. राईसचा आणि दह्याचा अभिषेक व्हायचा, अच्छा. पूर्ण देवाला लेप लावायचे आणि भरपूर वेळ ठेवायचे. ओ, शो यू द फोटो, माझ्याकडे आहे तो. अच्छा. तर त्यावेळेसपासून मी देवाला बघतो. ओ, बरोबर. तुम्हाला काय बदल वाटते? तुम्ही लहानाचे इथे मोठे झाला बदल खूप परिसरामध्ये सारे किंवा असतात. गेली काही? 5 वर्षात ज्यावेळेस मी रेग्युलर यायला लागलो, रेग्युलर देवाला अभिषेक करतो मी, रोज जलार्पण करतो, त्यावेळेसपासून जगाचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा झाला माझा. म्हणजे ह्या जगात प्रत्येक गोष्टीला अंत जरी असला तरी हे अनंत आहे. बरोबर. वैद्यनाथ आहे किंवा कुठलाही देव आहे ते अनंत आहे आणि तुम्ही त्याच्या प्रेमात पडल्यास तुम्हाला कशाची भीती नाही राहत. बेसिकली मी मरणाला भीत नाही. आता आपला इथं 12 ज्योतिर्लिंग आहे आणि 12 ही एका एक प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं काही ना काही एक हो, विशेष महत्व yes, आहे. yes.
या ज्योतिर्लिंगाचं काय महत्व आहे, काय सांगाल? आरोग्य पीडा, तुम्ही जे आरोग्य, जे एखाद्याला तब्येत खराब असते, एखाद्याचं असं त्रास कमी होत नसते, शुगर वगैरे, इथं जे बेलपत्र आता खूप खूप दुरून लोक येतात, आउट ऑफ स्टेट लोक येतात, बाहेर देशातून लोक येतात, फक्त आणि फक्त जे व्याधीला पीडा जी असते ती नष्ट करण्यासाठी ह्या ज्योतिर्लिंगात क्षमता आहे. हा पूर्ण पर्वत आहे, हा मेरुगिरी पर्वत आहे, पर्वतावर हे ज्योतिर्लिंग आहे. बरं, भाविकांना या श्रावणामध्ये तुम्हाला जर काही संदेश द्यायचा असेल ज्योतिर्लिंग समितीकडून तर काय असेल? देवाला आस्था महत्वाची मेन गोष्ट, आणि दुसरी गोष्ट तुम्ही एक लोटा जल, म्हणजे तुम्ही जेवढ पाणी घालताल देवाला, बेलपत्र वाहताल, देवाचा आशीर्वाद, श्रावण उपवास करायचा, श्रावण सोमवार आहे त्या दिवशी उपवास करू शकता तुम्ही, त्या गोष्टी तुम्हाला मनाची शांती पण भेटेल आणि आशीर्वाद पण भेटेल देवाचा. नक्कीच नक्कीच. जे भाविक इथे येऊ नाही शकत काही कारणास्तव, त्या भाविकांनी नेमकी काय करायचं? त्यांनी शिवाची आराधना करू शकता तुम्ही, शिवलस्त्र नाम आहे ते वाचू शकता तुम्ही, तर पोथी वाचू शकता तुम्ही. देवाचं आता श्रावण महिना पूर्ण वर्षातून पवित्र मानला जातो महादेवाचा, तर आराधना करावी लागते शिवाची, तेव्हा आशीर्वाद भेटतो, तुम्ही मनात पाहिजे ते. नक्कीच नक्कीच, अगदी बरोबर. चल, आपले खूप खूप धन्यवाद. जय बोले. जय बोले. जसं आपण बोललो की तुम्ही लहानाचे मोठे इथं झालात, वेगवेगळे बदल आपण परिसरात सुद्धा जाणवले, जे तुम्ही स्वतःमध्ये जाणवले. हो. इथल्या प्रांगणात तुम्हाला काय बदल जाणवला, किंवा आता आपण बघू शकतो की इथं बरेचसे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सुरू आहे किंवा काय नाही? बेसिकली कोविड नंतर प्रत्येक मंदिराला क्राऊड वाढलाय ऑल ओव्हर इंडिया, राईट. की जिथे लोक आधी जात नव्हते, यंगस्टर्स जात नव्हते, आजकाल यंगस्टर्स खूप जास्त दिसतात. त्यामुळे कुठेतरी गव्हर्नमेंटने त्या गोष्टीला अनुसरून डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात चालू केली. तो तसंच आमच्या इकडे परळी वैजनाथमध्ये कॉरिडॉर होते खूप मोठं, उज्जैनच्या धर्तीवरती आमच्या परळीमध्ये शेकडो कोटी रुपये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने फंड दिलाय. आणि तुम्ही जे हे पाहू शकता, ही कमान आहे, हे ह्या पायऱ्या आहेत, हे सगळं नवीन आहे, हे सगळं नवीन आहे. आणि असंच पूर्ण आता जसं बाहेर गंगा आरती होते तसं इथं तीर्थयात्रा आरती चालू होणार आहे, आणि ते खूप जास्त सुंदर असणार आहे. याच्या मागे भरपूर काही आणखीन इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये स्टॅच्यूज आहेत, भरपूर काही देवाची माहितीसाठी एक लॅब सुद्धा उघडणार आहे, जी की पूर्ण हाय एंड AI लॅब असेल, जिथे तुम्ही आल्यानंतर तुम्ही स्वतः ऑपरेटिंग टेबल करून तुम्ही स्वतः सगळी माहिती घेऊ शकता. हा, आणि जसं मगवाशी मध्ये तुम्हाला सांगितलं की आमच्या इकडं ऑनलाईन दर्शन याच्यामुळे नाहीये की ही अंडर थ्रेट आहे, भरपूर वेळेस इथं आतंकवाद्यांनी थ्रेट केलेलं आहे, त्यामुळे आम्ही ऑनलाईन दर्शन प्रोव्हाइड करू शकत नाही. त्यामुळे हा परिसराचा सर्वांगीण विकास हा खूप महत्वाचा आहे सध्या, कारण लोक आणखीन खूप वाढणार आहेत. बरोबर. जरी आता श्रावण चालू असला, श्रावण चालू नसताना सुद्धा रोजच्या खूप साऱ्या ट्रॅव्हल्स बाहेर राज्यात येतात. आता त्या सगळ्यांच्या सुविधेसाठी इकडे भक्तनिवासचे काम चालू आहेत, 3-4 भक्तनिवास नवीन झाले आहेत, त्याच्यानंतर बांधकाम चालू आहे, स्टॅच्यूज चालू आहेत. तुम्ही नेक्स्ट इयर, मोस्टली नेक्स्ट किंवा सेकंड कपल ऑफ इयर्स नंतर तुम्ही याल तर तुम्हाला खूप काही चेंजेस दिसतील, खूप काही चेंजेस दिसतील. नक्कीच नक्कीच आपण नाही, मी स्वतः इन्व्हाइट करेल त्यावेळेस. नाही नाही, नक्कीच. त्यामुळे विकास खूप मोठा होतोय, आणि याच्या पुढे तर खूप होणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट प्लस महाराष्ट्र गव्हर्नमेंट इज प्रोव्हाइडिंग मेनी थिंग्स टू परली. अरे वा वा, छान. मग गव्हर्नमेंट साइडनी तुम्हाला लाईक पूर्ण हे डेव्हलपमेंट वगैरे बघायसाठी किती विजिट्स होतात, किंवा असं काही काही माहिती आहे किती? तुम्हाला? विजिट्स वगैरे होतात गव्हर्नमेंटच्या ऑफिसर्स Inspection. कंटिन्यू असतात. बेसिकली नॉट ओनली ऑफिसर्स, मिनिस्टर लोक सुद्धा इथे इन्स्पेक्शन करून गेले. द लेट मिस्टर अजित पवार जी एक्सपायर व्हायच्या आधी 1 महिना इथे येऊन पूर्ण इन्स्पेक्शन करून गेले. लिटरली त्यांनी या पायऱ्या चेंज करायला लावल्या. कारण असे हे छोटे छोटे गॅप्स होते याच्यामध्ये, त्या गॅप्समुळे त्यांनी एवढे छोटे मायनर प्रॉब्लेम्स उघडून पूर्ण पायऱ्या चेंज करायला लावल्या. तो बेसिकली महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं फुल फोकस्ड आहे, थर्ड आहे त्यांचा इकडेच आहे, की जेवढे तीर्थक्षेत्र आहेत त्यांनी सगळ्यात जास्त निधी आपल्याला आहे. आणि इकडचा जो विकास आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने खूप जास्त मनावर घेतलेला आहे. येस. बरं, आपण आता बोलताना सांगितलं की सर्वात जास्त निधी महाराष्ट्रातून या ज्योतिर्लिंगाला, याच्या मागे काही ठराविक कारण असे, हा बरं झालं, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण असे की आमच्या ज्योतिर्लिंगासोबत झारखंडमध्ये प्रभू वैद्यनाथचे एक धाम आहे. हो हो, तर बेसिकली आमच्या दोघांमध्ये टॅकल चालू आहे की आम्ही ज्योतिर्लिंग आहेत का ते ज्योतिर्लिंग आहेत. सो बेसिकली ज्यावेळेस तुम्ही ज्योतिर्लिंगांची नावं एका शास्त्रोक्त पद्धतीने घेता, त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की परल्यम वैद्यनाथंचम. तर ते पंचम ज्योतिर्लिंग परळी आहे, आणि ते परळी हे गावाचं नाव आहे, आणि वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. पण बेसिकली आम्ही असं नाही म्हणत की वैद्यनाथ धाम जागृत नाहीये, ते पण खूप जागृत आहे. पण कदाचित ते मानांकन पुन्हा भेटण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा हा अट्टहास असेल की आमच्या परळीला ज्योतिर्लिंगाचा दर्जा पहिल्यासारखा भेटला पाहिजे. आणि ब क्षेत्रातलं ज्योतिर्लिंग आहे, त्याच्यामुळे ह्याला विकास प्राधान्य आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं. येस. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जर हा ज्योतिर्लिंग पंचम ज्योतिर्लिंग म्हणून
पुन्हा एकदा नावलौकिक झालं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला याचे खूप मोठे फायदे आहेत. कारण इतर रेव्हेन्यू खूप मोठा जनरेट होऊ शकतो. हो, टुरिझम रेव्हेन्यू खूप मोठा जनरेट होऊ शकतो. त्याच्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न होता आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंट जास्त फोकस करतं बरोबर. डेव्हलपमेंटवरती. येस. नक्कीच. म्हणून जास्तीत जास्त भाविकांनी सुद्धा ते व्यवस्थित सगळे फॅक्ट चेक्स करून किंवा हो, आपले जे पहिलेचे पौराणिक आहेत सगळे हो, ते हो, वगैरे हो, हो. वाचून म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये ह्या ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आहे. पण कदाचित कधी कधी काय होतं ते नावाच्या सिमिलॅरिटीमुळे किंवा मग फेमस दोन्ही तेवढेच आहेत. हा, हा, तिथेही हा. तेवढेच भाविक जातात, तिथेही Right, तेवढेच right. भाविक येतात. मग प्रत्येकाला वाटतं की आपलाच ज्योतिर्लिंग आहे. नाही नाही बरोबर. तसंच औंढा नागनाथचं सुद्धा आहे. हो हो औंढा नागनाथ आणि नागेश्वर हो, द्वारका हो. या दोघांमध्ये सुद्धा टॅकल चालू आहे. नाही नाही बरोबर. तर हो, ते एक रिझन आहे की गव्हर्नमेंट खूप लक्ष देऊन आहे नाही, फॉर नाही. डेव्हलप. तुमच्या वयाच्या तरुणांना तुम्ही काय सांगू इच्छिता? एक किती संदेश. मौज मजा केली तरी एकदा देवाकडे या रोज. लाईफ जगलीच पाहिजे, बट एक याला समोर ठेवून याचे जे प्रोटोकॉल्स आहेत, काही गोष्टी आहेत की तुम्ही हे करू नका, ते देवाने सांगून गेलेले आहेत, हम्म. तर ते करू नका, बाकी काही करा. बरं. आणि देवाची भक्ती मनात न करा, एवढीच संदेश. येस. नक्कीच नक्कीच. मी वैद्यनाथाच्या चरणी हीच प्रार्थना करते की सर्व तरुणांना आणि सर्व भाविकांना तशीच हो. मी तीच एकदम हे प्रार्थना करावं करतो. म्हणून नक्कीच नक्कीच आपण आपला वेळात वेळ काढून इतका वेळ दिला. थँक्यू खूप ऑल द बेस्ट. धन्यवाद. ऑल द बेस्ट. The Catalyst team कडून. Thank you थँक्यू so much. कॅटलिस्टला ऑल द बेस्ट. थँक्यू. चलो.